वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्व हे वैष्णवाला करायचेच आहे. नवे वैष्णवच त्याला म्हणतात. जो 29 व्रताचा अवलंबन करतो तो वैष्णव. 24 आणि 5 29 याला सरळ सरळ म्हटलं 29. एकादशा 24 पर्व 5 हे 29 होतात. म्हणून 29 व्रताचं अवलंबन करणारा वैष्णव. जर आपल्याला कोणी विचारलं पहिले वैष्णव कोण, ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे ते जवळकर भगवान पहिले वैष्णव आहे. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, साऊंड एक नंबर आहे. फक्त तुझी मांडणी चुकली होती. तुला सांगणारा कोणी महाराज भेटला नाही. माझ्याशी गाठ पडली आज. असं लागतंय. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. ते अजूनही पंढरपूरची वारी करतात. आपल्याला दिसत नाही तो भाग जाऊ द्या. आणि वारी म्हटलं की वार करायला काही सुचत नाही. प्लास्टिकचा कागद, जर्मनचं ताट, झेंडा खांद्यावर, मोबाईल बंद करा, झेंडा. मला कळतं ते सगळं कळतं. ते उलटा करा. हे पहा माझा उलटा आहे. पुढा ठेवा, मला दिसला पाहिजे. हा, अरे हे 7-12 सगळे 42 वर्ष झाले तेच करतो. बरोबर पकडतो मी. विठ्ठला विठ्ठला. वारी म्हटलं की वार करायला काही सुचत नाही. पडसी पताक झेंडा उचलला की निघाला ज्ञानोबा तुकाराम. त्याची बायको वैतागून गेलेली असते बरं का काशीनाथ पाटील. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. कारण दिवस पेरणीचे आणि हे चाललं झेंडा घेऊन. अहो सांगून तरी जा ना, बाजरी पेरू का गाजर गवत. तुला वाटल ते कर तिकडे. का संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळ्या पंढरीचा. तसे भगवान शंकर पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला. मी तिथंच होतो. अहो कुठं चालला तुम्ही? वारीला पंढरपूरला. असं तुम्हाला बरं वाटतं वारीला? आमची नाही इच्छा होत का? उचला झेंडा का चालला ज्ञानोबा तुकाराम? आम्हाला नाही वाटत का वारीला यावं? तुला काय वाटतं पार्वती माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सरसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. हरवलं कोणी तर सापडत नाही. पालाय लावू नका, मी येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे महादेव हो म्हणतात. घरी गेल्यावर डोकं चालवा. हा, मग पार्वती आईला होकार दिला आणि महादेव पार्वती पंढरीच्या वारीला निघाल्याचं चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता केवढं अवघड झालं प्रकरण. पार्वती आता केवढं अवघड झालं. पोर मागं लागलं. येऊ द्या येतंय तर. आता मम्मी कधी पिंटेच्याच बाजूने बोलते बरं का. तुमचे अनुभव आहे. तुला काय लहान आहे का तो? वागवायचा मला एवढ्या मोठ्या पोटाचं पोर वारकऱ्याच्या गर्दीत. हे बघा, रागावू नका. पायीवारीचं कॅन्सल करा. मग आपली इंडिका काढा. मराठी कळते ना? हा, समजून घेत जा. इंडिका म्हणजे नंदी बैल. नंदी बैलावर 3 जण बसले. शंकरजी, पार्वती आणि गणपती निघाले. थोडंसं डोकं चालवा. हे पद्यात वर्णन केलं वारीचं. तुम्हाला आनंद वाटेल ना. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. वारीचं वर्णन आहे. मस्त आहे आपलं. वारीचं वर्णन आहे.
तर तुम्ही नीट ऐका, कारण हे कोणताच बुवा सांगत नाही माझ्याशिवाय. दस चरण जयाला चौपदी चालत आहे, पायांची बेरीज 10 आहे. नंदीचे 4, पार्वतीचे 2, गणपतीचे 2, महादेवाचे 2. हिशोब करीत राहा वारीचं वर्णन. दस चरण जयाला, पण चालतंय 4 पायाचं, 3 बसलेले आहे. चौपदी चालत आहे. पुढे ऐका. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2, गणपतीचे 2, पार्वतीचे 2, गळ्यातल्या सापाचे 2, महादेवरावचे 3. हिशोब करीत वारीचं चालू आहे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, तोंड 5 आहे. महादेवाचं 1, नंदीचं 1, गणपतीचं 1, पार्वतीचं 1, सापाचं 1. पंचमुखास पाहे, खचितची नवल वाटे, अष्टकर्ण जयाला, कान 8 आहे. नंदीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून बेचौक 8 वर झालं ते. अष्टकर्ण जयाला. आणि पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूटने 1, नंदीचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, डोळे 11, पाय 10, तोंड 5. कशाला मिळणं वारी महादेवराव. पंढरपूर जवळ आलं संतोषराव, आणि तो वारकऱ्याचा आनंद पार्वती आईनं पाहला. अरे 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लोकतले नादी लागली समाधी, लागली समाधी, लागली योगी महानुभाव, पंडित योगी महानुभाव, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र नामावली रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. ते पाल्यावर पार्वती म्हणाल्या, तुमचा विठोबा तुमचे वारकरी यांच्या गर्दीत घुसायची हिंमत नाही आपली. मग तुला तर जवळ्याला सांगितलं होतं येऊ नको. आता आलीच आहे तर बैस, थांब तळ्यावर थांबवलं पार्वतीला. हे साक्षी वारी करतात त्याचं सांगतो मी. आता नंदीवरती स्वार गणपतीला घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटातून जेव्हा महाद्वाराकडे निघाले, दर्शन बारी मंडपाच्या विरुद्ध बाजूला हनुमंताचं मंदिर होतं. ते आता मास्टर प्लॅन मध्ये थोडंसं झालं. तिथपर्यंत आल्यावर वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? अरे माणसं मारायला आला का वारीला आला? इथं चालता येत नाही, बैल घुसवला एवढ्या गर्दीत. महादेव म्हणले, नंदी वारकऱ्यांना जर उलट्या पताका केल्या तुझं माझं काही खरं नाही. मग तू आता हनुमंता पुढे थांब, नाही तर मारुतीच्या देवळा पुढे नंदी असायचं कारण नाही. तळ्यावर पार्वती, हनुमंता पुढे नंदी. आता गणपतीला कडेवर घेतलं आणि एवढ्या गर्दीतून धापा टाकत घामाघूम नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात आले, बसले. गणपती, थकलो माझ्या राजा, तू आता कोनाड्यात बैस. तुम्ही अजूनही जा, मी सांगतो हे थोटाण नाही. महाद्वारात जाण डावीकडे पहा, तिथे मूर्ती गणपतीची आहे कोनाड्यात. हे साक्ष महादेवजी वारी करतात. मी प्रमाण सांगितलं, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर. तळ्यावर पार्वती, हनुमंता पुढे नंदी, कोनाड्यात गणपती. आणि मग एकटे भगवान शंकर रावळात आले. कमरेवर हात ठेवून उभा पांडुरंग परमात्मा पंढरीचा राजा. त्यानं बघितला कैलासपती आला, महिमा वर्णिता महेशुतेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. जो स्वतःला वैष्णव समजतो, वारकऱ्याचे नियम पाळतो, 2 माळा तुळशीच्या, गोपी चंदन झेंडा खांद्यावर, हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण, सगळे नियम तंतोतंत पाळतो, पण निंदा महादेवाची करतो, त्याचं तोंड पाहल्यानंही पाप होतं.
होणी वैष्णव, पुरुषांत ठेवा नाही तर जाऊ द्या माझं. होणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खा होणे मूर्ख पूर्ण. भजन विष्णूचं करतो आनंदाची गोष्ट आहे, पण निंदा शंकराची करतो नरकाला जावं लागेल. अधपात झाला काटकसर नाही करायची बरं का. नाही तर हे यांना माहित आहे, संयोजकाला माहित आहे प्रवास किती. रामायण चालू आहे, चाकूरच्या पुढे रामवाडी 250 किलोमीटर आलो, 4ला संपलं बरोबर सवयीप्रमाणे. आता पुन्हा तिथं जायचं, खरं अजून 4 दिवस आहे. तुम्ही घ्या विश्रांती. माझं हे दुखतं माझं हे दुखतं ते अजिबात कारण जन्मात नाही सांगितलं. दुखतं तर दवाखान्यात, इथं कशाला आला. लोक तुझ्या नावावर आलेली आहे, ते दुखणं पिकणं नाही झालं. 120च विठ्ठल. विष्णूशी भजला चांगली गोष्ट आहे, पण शिव दुरावला निंदा शंकराची अदपात झाला तया नरा, नरकाला जावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, भांडणं अज्ञानी भक्तात आहे, ज्ञानी भक्तात नाही. कोणाला पाहिजे तुम्हाला कोणाला पाहिजे मागून घ्या पाणी. पुन्हा तुम्ही शांत राहत. हा जोरदार बस. आता शेवटीच आपण भेटू. विठ्ठल तुझा विठोबा मोठा का आमचा महादेव मोठा. अरे कशाला भांडतात, त्यांचं एकमेकावर केवढं प्रेम आहे बरं का. मोबाईलवर प्रेम करणारे काय मोदी साहेबाचा आला का, येतो म्हणा कुंभमेळ्याला, येऊ शकते ना, मोठे लोक बसलेले आहे. विनंती आहे थोडा मोह टाळा ना. काय बिघडतं, थोडा ज्याचे चालू असेल त्यांनी बंद करा, झालं बरोबर. तर हे आमच्या महाराज मंडळीला माहिती आहे, मिनिट मागे पुढे नसतो. डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे. 9ला सुरू, 11ला राम राम. म्हणून विनंती आहे. विठ्ठल महादेव मोठा का विठोबा मोठा. अरे का त्यांचं केवढं प्रेम एकमेकावर आहे. काकडा पाड आहे का तुम्हाला, काकडा. काकड्यातलं प्रमाण सांगतो, मग शंका निरसन होईल. रंभादिकना सती उभ्या जोडोनी हाते, रंभादिकना सती उभ्या जोडोनी हाते, रंभादिकना सती ईश्वर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, ईश्वर डमरू
डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कुठं? पांडुरंगाच्या भेटीला त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आणि यांचं चाललं तुझा महादेव मोठा का पांडुरंग मोठा. का त्यांचं केवढं प्रेम आहे तर पा. अजूनही कट्टर शैव कट्टर वैष्णव वाद विकोपास एकमेकाच्या देवाचं नाव घेत नाही. कट्टर वैष्णवाला जर हरभरे घ्यायचे असेल तर हरभरे नाही म्हणत, हर शब्द येतो म्हणून. धान्याला हात लावतो विचार दुकानदार काय विष्णू भरे काय भाव, पण हरभरे नाही म्हणत. एवढंच नाही, सदरा जर शिवायचा असेल तर टेलरच्या पुढे उभं राहतं, त्याला कापड दाखवतं आणि या कापडाला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतं, पण शिव नाही म्हणत. तर शिव शब्द येतो. झालं त्यांच्यातच जुळली सोयरी. जुळली कुठली? सैराट बघितला, मुला मुलीचं जुळलं, झालं लग्न उरकलं. कीर्तनात लगेच होतं. ती नांदायला आली पण मुलगी होती शैवाची, सून झाली वैष्णवाची. बरं का, हे नीट ऐका. सरळ सरळ सांगतो, आडव्या भस्मवाल्याची मुलगी उभ्या चंदनवाल्याची सून झाली. आली बिचारी नांदायला. पूर्वीचा काळ, सकाळी उठली सारवायला लागली. पूर्वी सारवायची पद्धत होती. पूर्वी तुमच्याही लहानपणी आठवतं सारवायची पद्धत होती. आता नाही. आता दवाखाने भरले. तुम्हाला चांगलं माहिती आहे, डॉक्टर विचारतात काय झालं मावशी, मी संडासमध्ये पडली बाबा. दवाखान्यात सांगतो तुमचं काय मावशी, मी किचन मध्ये घसरली. तुमचं काय, पायऱ्या उतरताना. अरे एकही म्हातारी नाही पडली जुनी. सड्याच्या अंगणातनं सारवल्या जागेत. पूर्वीचा काळ आठवा. पूर्वी ती कविता होती, खेड्याचं वर्णन होतं. पोटे क्षितिजी तांबडे जो न थोडे, तोच जागे होतसे सर्व खेडे. तरुणा आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळा प्रभू साळवेते. महिलांचं वर्णन होतं. उठून गृहिणी लग बघा अंगणात, सडा संमार्जन करीत राहतात. सडा संमार्जन. आता जर 2025 साली कवीला कविता लिहायची असेल, सडा संमार्जन लिहेल का? उठून गृहिणी लग बघा अंगणात, वल्या फडक्याने फरशा पुसतात. अरे तिथलं सांगतो मी, ते सून उठली बिचारी, सारवायला लागली. सासरा उठला, वैष्णव सासरा, त्यानं सुनचं सारवण बघितलं. लाल डोळे. बरं का सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला, आम्ही उभ्या चंदनवाले वैष्णव, आडवं सारवायचं नाही. आदरली सून. आता कसं जीवन जगावं बिचारीनं. उभं ओबड धोबड सारवायला सुरुवात केली. तोपर्यंत सासरा प्रातर्विधीला गेला. तिकडनं आला आणि विठोबा मंजन घेतलं ना अंगणात दात घासायला बसला. सुननं बघितलं, सारवण थांबवलं, सून गेली. मंजनवाला हात धरला सासऱ्याचा. थांबा मामाजी. का सुनबाई, वैष्णव आहे तुम्ही, खबरदार आडवे दात घासलेत. पुरा सासरा हादरला. सुनबाई तुला वाटल ते तू कर, मला वाटल ते मी. अरे असं वा हरिहरा भेद नाही, नका करू वाद. एक एकाचे हृदय म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात, दोघात भेद पाहू नका, उलट दोघही एक आहे, मग दोघाचंही भजन करा. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर. माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा, माझी बोलणी अवतारा, माझी बोलणी अवतारा. करा दोघाचा, करा दोघाचा, करा दोघाचा, करा दोघाचा. काय म्हटलं ते त्यांचं त्यांनाच माहित. पाठच नाही तर काय करते. लारे 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 लारे. हा ठीक आहे ना, ओळखतो आम्ही. ठीक आहे, यांना काय माहिती, मला माहिती आहे 7-12. भजन करा रे हरिहरा,
नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघाचा. ते दोघं एक किती तुम्ही पहा. एक मिनिट घेतो आता, फक्त 1 मिनिट. विष्णू निळा आहे, शंकरजी गोरा आहे. शंकरजी निळ नाही, फक्त त्यांचा कंठ निळा म्हणून नाव निळकंठ, बाकी गोरा पान आहे. आणि विष्णू निळा तुम्हाला प्रमाणपाठ आहे, पंढरपुरीचा निळा. बस जमलं बस. हे असं का झालं तर भगवान शंकरानं जहर प्राशन केलं, त्याचा परिणाम विष्णूवर झाला आणि विष्णू निळा झाला. भगवान विष्णूनं अमृत प्राशन केलं, त्याचा परिणाम महादेवावर झाला आणि हा पांढरा झाला. विष्णू अमृत पितो, शंकर पांढरा होतो. आणि शंकरजी जहर पितात, विष्णू निळा होतो. म्हणून लिहावं लागलं एक एकाचे हृदय. नीट ऐका. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. विष्णूनं अमृत प्राशन केलं, महादेव पांढरा झाला. शंभूने गिळले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. विठ्ठल म्हणून हे भक्ती करण्यासाठी तुम्ही पहा, हा भेदभाव नाही, व्यवस्था आहे, व्यवस्था. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण मिटलं. अरे गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे वर्गात, आणि विद्यार्थी बाकड्यावर. आता मी असं विचारतो, विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं, गुरुजीचं खुर्चीवरचं बसणं व्यवस्था आहे का भेद? शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण एक गरम डोक्याचा पालक त्याच गावातला शाळेत गेला 90 लावून, दुपारी 2ला. काय गुरुजी? गुरुजी घाबरले. गुरुजी बाहेर गावचे आणि हे गावचं. तू माणूस आहे का आणि बाकीचे जनावर? असा भेदभाव का करता गुरुजी? सगळे बसा खुर्च्यावर, नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था व्यवस्था समजा. गंगेला अनेक घाट असलेच पाहिजे, नाही तर एकच घाट असला तर कुंभमेळा चिरडून मरल. याचं नाव व्यवस्था आहे. कोणी या घाटावर, कोणी त्या घाटावर, कोणी त्या घाटावर आंघोळा करा, ही व्यवस्था आहे. पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटा घाटावून भांडू नका. आंघोळ गंगेत झाली, इकडे पहा. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. समानतेच्या बाबतीत तुम्ही पहा, सोनं, सोनाराची दृष्टी असते ती. लॉकेट न्या, नाही तर पैजण न्या, अंगठी न्या, पाव द्या सोनं. दिवसभर पाव द्या सोनं, त्याला सोनंच दिसतं. त्याची दृष्टी आहे. कास्तकाराला पेरल्यापासून बाजरी दिसते का नाही? पेरल्यापासून. काय पेरली? बाजरी. उगवण झाली, बाजरी. रान हिरवं झालं, बाजरी. आता गुडघाभर झाली, बाजरी. आता कमरेभर झाली, बाजरी. कणसात आली, बाजरी. भरली, बाजरी. कापली, बाजरी. मळली, बाजरी. दळली, बाजरीच. खाल्ली तरी. पेरण्यापासून शेवटपर्यंत त्याला बाजरी. ही कास्तकाराची दृष्टी आहे. गुडगा गुडगा बाजरी होती, हिरवगार रान. मुंबईचा सुशिक्षित बेकार आला, जवळ आला. विचारलं शेतकरी, काय आहे? बाजरी आहे. मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना? आम्ही काय बाजरी खात नाही? कशी हिरवी हिरवी असते का बाजरी? हो, हिरवीच असते, हिरवीच असते. कारण तुम्हाला खाताना दिसते ना, आम्हाला पेरल्यापासून दृष्टी आहे. अरे ते काळ्या पिवळ्या जीपवाले आहे का नाही, तुम्ही तुमच्या घरचा किती धनवान राहा, उभा राहा रस्त्याच्या काठाला, तरी ते मागच्याला म्हणतं, हे लटकून गेले 10 रुपयाचं जामखेड, तुमची किंमत फक्त 10 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा सेट आहे, पण त्याला सेट दिसत नाही, सीट दिसतं, सीट. त्याची दृष्टी, त्याची दृष्टी आहे. तसं सोनाराला दिवसभर सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. खडे खेळतात बरोबर. पाहू द्या सोनं. पैजण 10 तोळ्याचं आहे, 8.5 लाखाचं. लॉकेटही 10 तोळ्याचं आहे, 8.5 लाखाचं. हे समान आहे, किंमतही सारखीच आहे, हे समान आहे. पण घरी आणल्यावर
पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था. विठ्ठल तसं हे भक्ती करण्यासाठीची व्यवस्था 5 दैवत आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. तुम्हाला वाटल त्या दैवताची उपासना करा. फक्त नाव विष्णूचा भक्त तो त्याला वैष्णव, शक्तीचा भक्त शाक्त, गणपतीचा गाणपत्य, शंकराचा शैव. नाव वेगळी पण हा भेदभाव नाही. भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. आणि मग सगळ्या दैवताचा विचार केला तर महादेवरावजीच्या बाबतीत स्वतः श्रीमंत आहे. स्वतः श्रीमंत आहे महादेवजी स्वतः. त्यांचा मित्र कुबेर आहे शंकराचा. कुबेरापाशी धन किती? 8.5 निधी. निधी म्हणजे संजय निधी नका लावू. घरी गेल्यावर डोकं चालवा. रावणाची संपत्ती पाव निधी. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची, 85,000 10 ग्रामला भाव आहे. व्यापारी मंडळी बसलेली आहे. हिशोब करून पहा. 7 कोटी सोन्याच्या घराचा मेंदू बंद पडल. ही सगळी संपत्ती रावणाची पावनिधी आहे. जगात पावनिधी अशी अर्धनिधी फक्त बाहेर आहे. अजूनही 2025 साल आलं तरी 8.5 निधी एकट्या कुबेराकडे आहे. म्हणून चाली लावू लावू देह हे काळाचे पाठ आहे तुम्हाला. आणि तो कुबेर भगवान शंकराचा मित्र आहे. स्वयमेव महेशः सखा दणेशः श्वस्त्र नगेशः. एवढा श्रीमंत मित्र पण महादेवजी श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा, 10 कोटीचं, तरी तिथे फक्त लिंग प्रतिमा स्थापन करता येते. मूर्ती स्मशानात आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलासात सर्व ही संपत्ती. त्यागुणी कैलासात सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्यागुणी कैलासात सर्व ही संपत्ती. त्यागुणी मूर्ती स्मशानात असते. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः श्रीमंत आहे भगवान शंकर पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः स्मशानात राहतो आणि भक्ताला वैभवात ठेवतो. एक शंकराचा भक्त बाणासूर काय श्रीमंत. शंकराचा भक्त रावण काय श्रीमंत. स्वतः श्रीमंती असून उपभोग घेत नाही पण भक्ताला मात्र वैभवात ठेवतो. म्हणजे मग आम्हाला असं वाटतं बाबा महादेवाचीच भक्ती करावी. हो कर ना, आता 1 तास आहे भक्ती. पण भक्ती अवघड असेल. अरे यस्त वैशिष्ट्य आहे. ऐका न बलजाची ठेव. 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 ऐका न बलजाची. आवाज द्या ना.
श्रीमंत असून उपभोग घेत नाही, मात्र भक्ताला वैभवात ठेवतो. अहो पण त्या महादेवरावची मग भक्ती कठीण असेल. अरे यस्त वैशिष्ट्य आहे, ऐका नवल याची ठेव. नवल आहे, वैशिष्ट्य आहे का नेने काही भक्तिभाव. इथे भाव शब्दाचा अर्थ हेतू किंवा उद्देश घ्यायचा. बाजार भाव लावू नका. हे मराठी आहे, उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. तुमच्या भाषेत राईट राईट आहे का नाही सारखाच उच्चार. नो नो, केन व डब्ल्यूचा आहे उच्चार नोच आहे, एन वचा उच्चार नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. अरे उच्चार सारखे म्हणजे काय अर्थ आहे काय का. एक राईट बरोबर आहे, एक राईट उजवा आहे, एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. तसं भाव म्हणजे बाजार भाव नाही. इथं भाव म्हणजे हेतू किंवा उद्देश. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. नीट ऐका. हे नेने काही भक्ती भाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही, लगेच प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव. ज्याच्या दरबारात आपली सेवा आहे ना त्याच्या बाबतीत चालू आहे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. कशावरून भस्मासूर म्हणला होता महादेवाला. मालक, एक 2-3 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ होता का नाही, खूप भस्म मिळायचं. कोणे गावात गेले की 7-8 डेड बॉड्या जळत होत्या एकानं. आता ते काय कोणती लस टोचली म्हणते सरकारनं, एकही मरत नाही महिना. त्यामुळे भस्म मिळत नाही. काय अडचण काय नाही. तुमच्यासाठीच म्हणतो. घरून निघलो म्हणजे जो रस्त्यात भेटल त्याच्या डोक्यावर हात ठेवला की ते भस्म झालं पाहिजे. ताज भस्म पूजेला खुश झाले महादेवराव. तथा असतो नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देशही लक्षात येत नाही. लगेच झालं. मग ते वेळेवर निघायचं, हात ठेवायचा डोक्यावर, भस्म ताजा आणायचं. महादेवराव खुश. बरेच दिवस हा उपक्रम चालला. पण भस्मासुराच्या लक्षात आलं पठ्ठ्यात तर आता ही ताकद आहे, ज्याच्या डोक्यावर हात ते भस्म होतं. मग महादेवाच्या डोक्यावर ठेवला हात तर हे भस्म होईल पार्वती पठ्ठ्याला. याला भस्मासूर म्हणतात. लागला महादेवरावच्या माग. महादेवराव पुढं हे माग. भगवान विष्णूला वाटलं हा भोळ्या अशा अडचणी आणून ठेवतो, मला संकट निवारण. मोहनीच्या रूपात आला विष्णुदेव. मग ते पाहूनच पागल झाला भस्मासूर. भस्मासुराला म्हणली मोहनी मी तुझ्यासोबत लग्न करते, पण माझ्यासारखा नाचला पाहिजे. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे छंदे नाचे. माझ्यासारखा नाचला तर तुला पती करते. ठीक आहे. मग मोहिनीचं नाचकाम सुरू झालं. असे हात केले भस्मासुरानं, तसेच केले. कमरेवर ठेवले, कमरेवर असे केले, तसे. असं करता करता इतकं खुशीत आलं. मोहिनीनं दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवले, यानंही आपल्या डोक्यावर ठेवले. जळून भस्म झालं. पण हे आपल्याच माग लागल असाही विचार केला नाही तरी तथास्तु. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही. हे आमच्या महादेवरावचं नवल. ऐका नवल याची ठेव. विठ्ठल. तुला जर यादीच ऐकायची असेल तर
पहिलं चरण देव केले कैसे देव केले कैसे उतरिले अनायास उतरिले अनायास मग यादी दिली. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार. अनायासे ते सुवर्चेशा नावाची देवांगणा बरे का. ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी नाचकाम करायची ती. तिथे आहे ते सुवर्चेशा. पण वाद्य आपलंच आहे बरं का. हे केशव गुरुजींनी जे सुरू केलं तेच वाद्य तिथं आहे. तबला नाही पेटी नाही. बाजही ताल पखावज वीणा. दोन शब्द आहे. बाजही ताल पखावज वीणा नृत्य करे अप्सरा प्रवीणा रंबादिक सुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीणा करे गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. मला माहित आहे कळलं नाही तुम्हाला पण गोड वाटलं. गोड वाटलं बस. हे तिथलं सांगतो स्वर्गातलं सत्यलोकातलं. रंबातील उत्तमा उर्वशी मेनका नाचायला गंधर्व गायला पखवाज वाजवायला हे दोघही होते. बाजई ताल तुम्ही होते विनेवाले. बाजई ताल पखावज वीणा. तर ह्या त्याग आहे म्हणून असा गोड आवाज येतो. कोण आहे याच्या मागे. जगदाय गुरुजी आहेत पण दुसरं सांगतो. चर्मदान करते हैं तन तब सजते है ढोल मृदंग. कोण्यातरी प्राण्यानं आपल्या कातड्याचा त्याग केला त्याचा आनंद मिळतो तुम्हाला वाजल्यावर. हे कसे काय प्लास्टिकचे आहे का हे. हा ते कातड कोण्यातरी प्राण्याचं आहे. त्या प्राण्यानं आपल्या कातड्याचा त्याग केला ढोलाला आणि मृदंगाला अर्पण केलं आणि मग हे ता टाकतात. ता धागीन ता. चर्मदान करते हैं तन तब सजते हैं ढोल मृदंग. घिस जाते हैं तार तब निकलती है मधुर तरंग. तार घासावा लागतो आधी. विण्याचा असो एकतारीचा असो मग त्याचा तो तरंग निघतो. पण त्याला घासावं लागतं आधी. अजून काय राहिलं रे. ऐकायचं आहे का तुम्हाला. ठीक आहे होच म्हणणार आहे तुम्ही. बरं ठीक आहे. चर्मदान करते हैं तन तब निकलता तब सजते हैं ढोल मृदंग. घिस जाती है तार तब निकलते मधुर तरंग. छेद जाते हैं कोमल बास के अंग. ते कोवळा बास असतो. छिद्र छिद्र पाडावे लागतात. ते तापला सळईच्या द्वारा काय होत असेल त्याचं. ते बासरी उगच तयार झाली का. छेद जाते हैं कोमल बास तब बासुरियाची निकलती तरंग. जो बासुरिया छेद जाने को तैयार नहीं है उसको अधिकार मांगने का अधिकार नहीं है. विठ्ठल आपलं दुसरीकडे गेलं पण ते सत्य लोकातलं चाललं होतं माझं.
बाजै ताल पखावज वीणा नृत्य करे अप्सरा प्रवीणा. ब्रह्मसभेत नाचकाम चालू आहे. नाचता नाचता सुवर्चशा नावाची देवांगना ताल चुकली. ताल का चुकली म्हणून बाजूला घेतलं तिला. तिथेही ब्लड टेस्ट आहे बरं का. वर ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं हिनं 2 90 घेतल्या. अरे वरही बिमारी आहे हे. दारू पिऊन आली का नाचायला. मग ब्रह्मदेवानं शाप दिला. ब्रह्मशाप झाला घारी झाली ब्रह्मशाप झाला घारी सुवर्चशाला में स्वर्गीची देवांगना सुवर्चशाला में स्वर्गीची देवांगना ब्रह्मशाप झाला घारी झाली ब्रह्मशाप झाला घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. अरे भगवान शंकराच्या दरबारातली सेवा आहे. मग समयो जाना ज्याच्या दरबारात ते तसं पाहिजे. उगाच सासूच्या जावयाच्या गोष्टी ओळखलं पाहिजे. 12 वर्षांनी पोरग झालं. आनंदानं याचं कीर्तन ठेवलं आणि यानं अभंग घेतला. शेवटचा दिवस गोड व्हावा. हारले का. 12 वर्षानं कोळ्याला दिवा लागला रे. तू लगेच शेवटचा दिवस. तो म्हणला एवढंच एक टिपण पाठ आहे मला आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. हे विशेष आहे. विठ्ठल समयो जाणा. ज्यांच्या दरबारात सेवा मी त्यांचं सांगतो सगळं. म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी हा वशिला नाही. आमची सवय आहे बस अभंग घ्यायचा. ही सगळी आता आमचीच पोरं असल्यामुळे आनंद आहे आज. अजिबात काळजी करू नका. 1 तास आहे. सुवर्चशा नामे प्रमाण द्यायचं मग बोलायचं बुवानी. जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्या बुवाला पुरावा. हे नामदेवाचे अभंग सांगतोय मी. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना घार झाली. घार होशील म्हटल्यावर घाबरली. उशाप द्या. तोपर्यंत फिरत राहशील. ब्रह्मदेव म्हणले कैकई रुसल तिच्या हातावरचा प्रसाद उचलशील. माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील आणि मग अंजनीच्या पोटी साक्षात भगवान शंकर हनुमंताच्या रूपानं प्रगट होतील. तेव्हा शाप मुक्त होशील. हा पौराणिक भाग सगळ्या सांगतो. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना घारी झाली. तोपर्यंत फिरत होते. हे काही रुसलीन सगळे तुम्हाला माहिती आहे. तिच्या हातावरचा प्रसाद उचलला. पिंड घारीने झडपिला. पिंड अंजनीने तो शमिला.
घारीने झडपिला अंजनी तो शविला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंताच्या रूपात जेव्हा भगवान शंकरजी अवतीर्ण झाले तेव्हा ती शाप मुक्त झाली. उद्धरिले अनायासे सहज सहज एका घारीचा उद्धार. कैलासाची पंखाचा फडकारी रे, 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 पंखाचा फडकारी पंखाचा फडकारी रे, पंखाचा फडकारी रे, पंखाचा फडकारी, पंखाचा फडकारी फडकारी रे, फडकारी रे, पंखाचा फडकारी रे, पंखाचा फडकारी रे, नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. त्या घारीनं काही भक्ती केली नाही पण पंखाच्या फडत्कारीन उद्धरोनी नेली घारी. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायास. एका घारीचा उद्धार. बरं का संतोषराव, जंगलात एक मंदिर होतं महादेवाचं. बहुतेक महादेवरावने ह्या जागा का निवडल्या कोणाच नाही. त्यांनी ते पाहिल्यावर आनंद वाटला असेल. काय डोंगर. अरे मी काय बोललो का आता? भलते डोके का चालवता तुम्ही? तिथं काय हॉटेल आहे का काय? कधी जा. एक तर खोल भागात असेल, भीमाशंकरला जात खाली जावं लागतं, नाही तो वर. सहजा आपल्या नादी कोणी लागू नये हा उद्देश. शेवटी स्मशानात, तिथेही काही जास्त वेळ थांबत नाही लोक, कायम तोच थांबतो. स्मशानात का? ते चिता पेटली, लोक कुठपर्यंत थांबतात? तृणप्राय केस जळती असती काष्टासारख्या भाजतीन कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती लोक जातील घरासी. चितेमध्ये प्रेताचं मस्तक फुटलं, समाज उठला, गेले. मग महादेवराव म्हणतो जळणाऱ्याला, अरे लेका केवढा राबला बैलासारखा यांच्यासाठी, आहे का कोणी? गेले का नाही सगळे? म्हणून तर मी थांबतो रे इथं. का सगळे जातात तेव्हा मी असतो भाऊ, काय काळजी करू नको. स्मशान अशी वस्ती रुद्रकारी. बाबा एक तो उंच तर खाली निर्जन ठिकाणी मंदिर महादेवाचं होतं. तिथे एक चोरटं गेलं. चोरट्याची उंची कमी होती, साधारण 4.25 फुटाचं होतं ते, पण चोऱ्या करायचं वस्ताद. बरेच दिवस चोरी मिळाली नाही. मग हे मंदिरात काय दर्शनाला गेलं का? काही चोरीचं मिळतंय का? म्हणून पाहू लागलं. आत गेलं गाभाऱ्यात, इकडे तिकडे पाहतय, काहीच नाही. वर बघितल्यावर 25 किलो वजनाची पितळी घंटा. जमलं म्हणलं आता जामखेडला नेऊन विकतो, 2 महिने आनंदात राहतो. पण हातच पुरेना ना. बुटक 4.25 फुटाचं.
हात पुरेना घंटा काढायला. टाचा वर करू लागलं तरी हात पुरेना. शेवटी म्हणला इथं तर काही पुजारी भिजारी नाही, आपलंच राज्य आहे. पाहता काय माझ्याकडे पिंडीवर उभं राहिलं, पिंडीवर घंटा काढण्यासाठी. भगवान शंकराच्या आनंदाला पारावार नाही राहिला. म्हणले बाबा किती वर्षापासून जवळ्यात आहे, असा भक्त नाही पाहिला. काही विडी ओढता ओढता बाहेरूनच शालूट ठोकतात. काही आत येतंय, कोणी बेलाचं पान ठेवतंय, कोणी तांब्यातलं पाणी ओततंय, कोणी हात लावतं. जास्तच प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवतं. याच्यापेक्षा मी जवळ्यात भक्त बघितला नाही. याचं केवढं माझ्यावर प्रेम, अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. चोर पिंडी दिला पाद, 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 पूजानी दया देव, ताज पूजानी दया देव, ऐका नवलयाची ठेव, ऐका देव, ताजा पूजन दाय देव, ताजा पूजन दाय देव, ऐका नवलयाची ते घंटा काढण्यासाठी उभं राहिलं. चोरे पिंडी दिला पाव. शंकररावच्या आनंदाला पारावार नाही. त्याच्या पूजने धाये देव, याला म्हणतात उद्धरिले अनायासे. एका गारीचा उद्धार, एका चोरट्याचा उद्धार. बरं एकदम सोपं. आता थोडंसं प्रकरण वाढून आहे, पण प्रदीपजी मिश्रा महाराजांनी मस्त केलं भाऊ. सगळे दुर्लक्षित जेवढे मंदिर होते, ऑइल पेंट नद्या, सोमवार ऐका लखलखित झाले ना सगळीकडचे मंदिर. प्रदीप महाराजांची कृपा झाली. सगळे महादेव दुर्लक्षित वाले सुद्धा सोमवारी पहा तुम्ही. पण नामदेवराय म्हणतात एवढी गरज नव्हती. एक पसा पाणी, एक बिल्वदल, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन के बार सोफे बाबू, पूजन के बार सोफे बाबू, एक बिल्वदल, एक पसा पूजन के हे नामदेवरायचा अभंग आहे. एक लोटा जल समस्या का हल. तो काही अभंग नाही, पण ते त्यांचं म्हणणं आहे असेल, त्यांचा अनुभव आहे. एक लोटा जल समस्या का हल. नामदेव महाराज म्हणतात एवढी नाही गरज, लोटाभर नाही पाहिजे. मग एक पसा पाणी, एक बिल्वदल,
एकच पान बेलाचं आणि आपल्या हातात असं बसतंय तितकं पाणी. एक पसा पाणी एक बिल्व दळ पूजन केवळ सोपे बहु. बस. म्हणून लवकर प्रसन्न होणारा म्हणून शेवटचं चरण तुका मन भोळा तुका मन भोळा तुका मन भोळा तुका मन 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 स्वामी माझा स्वामी माझा अरे संप्रदायातले गुणीजन म्हणजे हिरे आहे. हा आनंद आहे. मस्त तयार झाले पोरं बरं का. काय घाबरायचं नाही बापाला.
जर कोणी म्हटलं तर त्याला सांगायचं का ढोक महाराज वाजवला परवान तू कोण लागला रे म्हणजे पकवात हा ना अरे मजा येते हा. आता काय 29 मिनिट राहिले भाऊ. हात वर करा एका तालात. विठब्बर कुमार एक थांबा. एक इकडे पहा. एक असा हा. एक जरा ताकद लावा. एक हा. एक भगवान शंकर पाहतात कोण नाही वाजवत. हा एक हा. एवढं शूटिंग कर रे भाऊ. हे टाटा बिर्लाल नाही, हे जवळ्यात आहे. वरती आहे शूटिंग वाले. असं घ्या तुम्ही एवढे पेपरला येऊ द्या. उद्या जवळेश्वराच्या दरबारात भजन करणारा जनसागर. विठोबार थोडंसं आलं तुमचं बरं होऊन जाऊ द्या. तुका म्हणे भोळा स्वामी माझा कोवळा. एका घारीवर कृपा, एका चोरावर कृपा. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. कांचीपूर नगरामध्ये थोडक्यात सांगतो भाऊ. आता आलंच आहे उरक. राजा सोमदत्ती हा सगळ्या अभंग पौराणिक असल्यामुळे पौराणिक संबंधाने सोडवायचा आहे. सोमदत्ती नावाचा राजा कांचीपूर नगरात. त्या राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. 2च पतिव्रता. असा नियम आहे. पतीनं पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं बरं का. पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. म्हणून पती जर कीर्तनाला आला, पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर याचं कीर्तनातलं अर्ध पुण्य थिएटर मध्ये जातं आणि तिचं थिएटर मधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. ठरलेलं आहे. असं का? अरे पुण्याई मध्ये हक्क आहे पतीच्या. पदवीत हक्क आहे का नाही? पदवीत अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात, मास्तरीनबाई तिला सही सुद्धा येत नाही तरी अख्ख जवळ म्हणतं मास्तरीनबाई. का? पती मास्तर आहे ना. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसल जमत तर काय होतं? जमून घ्यायचं का त्याला? आता मी असं विचारतो, पत्नी शिक्षक आहे आणि पती शेतकरी,
त्याला म्हणते कोणी मास्तर. का डोक्यात फरक झाला का तुमच्या? नांगर घेऊन चाललो मी, कुठला मास्तर? पत्नी जरी शिक्षिका असली तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही, पण पती मास्तर असल्यावर अशिक्षित असू द्या ती, तिला अख्खं गाव मास्तरीन बाई. सत्यनारायण केला आहे तुम्ही, एकटा त्रास काढतो भाऊ घर मालक एकटा. पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या पटपटीवर एकटंच वाटतं महिनाभर उन्हा तानात. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, मग बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, येड्या बापाई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मंडप डेकोरेशन. महिना गेला एकट्याचा. पूजेला बसतात नवरा बायको, मग ब्राह्मण पुढे म्हणतात म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम अप्राप्यलक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्यलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुर्पद सहितानां क्षमस्तैर्ये आयु आरोग्य धन समृद्धी जन्मनी 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 जन्म जन्मांतरिषु. ब्राह्मणाचं लक्ष जातं. मावशी काय तसे काय बसले, हाताला हात लावा. नुसता हात लावणार भाऊ, अर्ध गेलं पुण्य. सत्यनारायणाचं हे महिनाभर आबदलं एकटं रॉकेलच्या पटपटीवर हात लावल्याबरोबर. पण हे फक्त कथेपुरतं ठेवा बरं का. आम्ही कीर्तनात सांगितलं एकानं काय सुपीक डोकं चालवलं, नवरा बायकोत रेल्वेत एक तिकीट काढलं दोघात. कुणी चालतो का सत्यनारायण? 3 स्टेशन प्रवास झाल्यावर 4थ्या स्टेशनला टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, काय करू? 14 डब्याची रेल्वे, 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायकांना म्हणून सांगतो तिकीट काढ. बायको आहे माझी, बाहेर नाही ऐकायला मला, तिकीट काढ. यांचं आधी ठरलं होतं, यानं तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चालेल ना, पाहता काय माझ्याकडे. टीसीला वाटलं पागल म्हणाव, तिकीट बरोबर आहे, हाताला काय भानगड आहे, पुढे काय भानगड आहे, बायको आहे माझी. मग 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 काय करतो काया कोटवाल्या? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? तिथं चालतं सत्य. अरे सत्यनारायण चालतं, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत भाऊ. राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजियाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. पत्नीचं पाप पतीला भोगावं लागतं. मग झालं काय? हा राजा सोमदत्ती 498 पत्न्या जार कर्म करणाऱ्या असल्यामुळे त्याला हरणाच्या जन्माला यावं लागलं. मरुनिया जन्म हरणाचा पावला, तो राजा सोमदत्ती पुढच्या जन्मी हरिण झाला. आणि ज्या 2 पतिव्रता राण्या होत्या त्या दोघ्या हरणी झाल्या. मरुण्या जन्म हरणाचा पावला आणि पतिव्रता झाल्या कुरंगिनी. आता हे इथंच लक्षात ठेवा. इथं दुसरा संबंध सांगतो आता. भूतसेन नावाचा नोकर इंद्र दरबारात होता. त्याच्या हातून काही अपराध घडला म्हणून इंद्रानं शाप दिला, जा भिल्ल जमातीत जन्माला येशील. तोच भूतसेन इंद्र दरबारातला आता भिल्ल जमातीत जन्माला आला. चंड भिल्ल नाव घेतले ठेवून, नाना पर्वत शिखरे, नामदेवाचे अभंग आहे 100 चरणाचे. आम्ही लहानपणी पाठ केले, ते येतात बरोबर. आता काही वेळ, आता फेटा बांधताना पाठ करून जमते का? बरोबर ती लाईन लावतात प्रमाण. चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, दुष्टभाव मणी वाढविला कासेसी, वाघुरा हाती शूळदंड, सामुग्री उदंड मिळविली.
हिंड तसे नाना पर्वत शिखरे मारत असे फार जीवजंतू. एक दिवस त्याला शिकार मिळाली नाही बरं का, शिकार मिळाली नाही. अख्खा दिवस, तिसरा प्रहार व्हायला आला, उपवासी आहे. असं करीत एका तळ्याजवळ आला. इथं पाणी प्यायला हरण येतील म्हणला, वाघूर लावली त्यानं तळ्याच्या काठाला. एक दाट पाल्याचा वृक्ष होता, त्या वृक्षात जाऊन बसला. पण ते त्याच्यात अडकलेली हरण दिसावी म्हणून तो डोळ्यापुढचा पाला तोडू तोडू टाकत होता. जिथं पाला पडत होता पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं, त्याच्यावर मातीचा थर होता. नेमका पाला तिथं पडायचा. शिकार न मिळाल्याने आपलं चाललं काय, उद्धरिले अनायासे, हेतू पुरस्कार नाही, अनायासे. शिकार न मिळाल्याने उपवासी राहिलं. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडाचा पाला तोडून टाकतं हरण दिसले पाहिजे म्हणून, ते झाड बेलाचं होतं. आणि जिथं पाला पडत होता तिथं पूर्वीचं भूमिलिंग होतं, त्याच्यावर जमिनीचा मातीचा थर होता. बराच पाला. झालं आता चांगल्या झोपा म्हणून तरी मी बरोबर करतो. आल्या आल्या म्हटलं थोडी 5-10 पुरुष मंडळी बसवा बाबा. जमलं ठीक आहे, झालं आता आपले उरकत आलं. ठीक आहे ठीक आहे. पंक्तीत काय होता आज, मोठी पंगत होती तिथं, त्याचा परिणाम दिसतो इकडे. जिथे पाला पडत, पंगत तुमची होती का? बुंदी वगैरे चांगली होती. ते डोळ्यावर येते बुंदी. बुंदी म्हटलं की डोळ्यावर धुंदीच, त्याला म्हणतात बुंदी. आता काय चांगलं आवडीनं केलं बिचाऱ्यानं, त्याला अन्नदात्याला धन्यवाद. एक लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त श्रेष्ठ पुण्य असेल ते अन्नदानाचं आहे. इथे एक शीत दिदल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण. काय चालू होत रे? हा असं सांगत ना. लाखाच्या वर पानं तोडली त्यानं, ते झाड बेलाचं. पडतय पाला तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग. आणि शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं ते महाशिवरात्र. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे, आनंद न समाये महादेवा. महादेवाने विचार केला, आज शिवरात्रीचे उपवास केले म्हणले लोकांना, पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. हा एकच भक्त आहे माझा, पाणी सुद्धा घेतलं नाही दिवसभरात. लाखाच्या वर पानं बेलाची वाहली मला. माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला. संतोषला, सावतेने संतोषला. पाठ आहे यांना ते माझ्यासोबत राहून. माथा पडता पाला, सांबतेने संतोषला.
मने करी मला कोण पूजा महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. जवळेश्वर म्हणले अरे ते कोण आहे रे बाबा, जा रे त्याला काय पाहिजे ते देऊन टाका म्हणून यमदूताला पाठवलं. आणि यमदूत वेळ कमी असल्यामुळे लगेच आला. 13 मिनिट राहिले ना. यमदूत तुम्ही कोण? मी यमदूत. आमचा नंबर लागला का? नाही. तुझ्यावर महादेव प्रसन्न झाला आणि महादेवजी म्हणले त्याला काय पाहिजे ते द्या. प्रसन्न झाले का जवळेश्वर? हा. मग माझी एकच इच्छा आहे, मृग पक्षीयाचे कळावे बोलणे. आता पारधी काय मागणार दुसरं? मला हरणाची पक्षाची भाषा कळावी, मृग पक्षीयाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी. इतुकीच आहे माझी ही वासना आणि पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही. तथास्तु तथास्तु असं म्हणून यमदूत निघून गेला. आता उत्सुकता वाढली. पठ्ठ्याला पक्षाची हरणाची भाषा कळल, याच्यात हरण सापडतील, ते एकमेकासोबत बोलतील, ती भाषा मला कळल, ही उत्सुकता. आणि तोच हरिणाला मागच्या जन्मातला राजा सोमदत्ती गुंतून पडला. म्हणलं हे एकटं नाही बोलत, याच्या सोबतचे दुसरे येतील तेव्हा यांचं भाषण ऐकता म्हणून थांबला तो पारधी लपून. त्या दोघी हरणी आल्या. अहो पतिदेव, संकट पाहायचं तर होतं, आता आमचं कसं होईल? तो हरिण म्हणला माझी गती मला, तुमची तुम्हाला, ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. हे ऐकत होतं. म्हणलं काय बोलते? तो पारधी खाली उतरत नाही तोपर्यंत तुम्ही निघून जा. नाही जाणार आम्ही, नाही जाणार. आणि उतरला पारधी. आता भाषा कळत असल्यामुळे त्या हरणी म्हणाल्या पारधी दादा, अरे फासावर जाण्याच्या आधी इच्छा विचारतात रे. सकाळपासून तहानलेला पती माझा, आधी पाणी पिऊ दे बाबा आणि मग मार. मेलो उपवाशी दिवसभर आणि पाणी पिऊ दे आणि गेले पळून म्हणजे? शंकराची शपथ आहे आम्ही फसवणार नाही. चकित झाला. तर ठीक आहे, झालं सगळं. आधी आम्हाला मार, हरणी म्हणल्या. कारण आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे. चकित झाला पारधी. हरिण म्हणला आधी मला मार, हरणी म्हणला नाही आम्हाला. त्याच्यात दोघीचं चाललं. धाकटीला 2 पिलं होती, थोरली गरोदर होती. धाकटी म्हणली मोठ्या ताई, माझे 2 लेकरं आहे ना, तुमच्या लेकराला जन्माला घाला आणि माझ्या 2 लेकराचा सांभाळ करा, वंशाची वाढ करा. मी जाते सती पती सोबत. मी मानानं मोठी आहे, मी जाते सती. हो पण मानानं मोठे आहे, पण तुम्ही गरोदर आहे, गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. मी सती जाते. हो नाही करता करता दोघीचंही ठरलं, दोघी जाऊ. आता शेवटी धाकटी हरणी म्हणली पारधी दादा, दिवसभराचे लेकरं उपवाशी आहे, मी शेवटचं दूध पाजून येते पिलांना. आणि नाही आली मग शंकराची शपथ. बर जा. आली धाकटी हरणी. पिलं उपवाशीच होती. जशी हरणी आली पिलं लागली दूध प्यायला. गटा 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 1-2 घोट घेतले असेल तर हरणीच्या डोळ्याला धारा.
मायच्या डोळ्यात धारा पाहल्यान पिलानं घोट भरलेले दूध टाकलं मातीत. आई रडती का ग? मग तो हुंदके देऊन, बाळांनो शेवटचं दूध पाजायला आली. म्हणजे तुमचा पिता संकटात आहे. थोरली आई सती जायला तयार झाली. मी सती जाणार आहे, पण त्या पारध्याला प्रार्थना केली, माझ्या लेकराला शेवटचं दूध. आई बाबा गेले, मोठी आई गेली, तू गेली, मग आमचं कोण आहे? तुमचा जवळेश्वर भगवान आहे. बाबा सांभाळेल तुम्हाला. नाही आई नाही, तुम्ही गेल्यावर आम्ही नाही राहणार. झालं, लेकरं मागं लागली. तो पारधी चकित झाला. मला वाटलं होतं हीच येणार नाही तर लेकरं घेऊन आली. केवढी इमानदार पशु आहे. आता ते पिलं पुढं आले. पारध्याला म्हणाले, पारधी दादा आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला बघवणार नाही. आम्ही लहान आहोत, पहिला आम्हाला मार. हरिण म्हणला मी सापडलो पहिला, लेकराच्या आधी मला मार. हरणी म्हणले आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्य, आम्हाला मार. पिलं म्हणली आम्हाला आधी. आणि तुला वाटत असेल पारद्या की मायबापाच्या समोर लेकराला मारता येत नाही. मारता येतं. अतिथी लागी चिलिया ओपी देह. आपल्या मायबापाचं वचन पूर्ण करण्यासाठी, सत्व राखण्यासाठी बाळ चिलियानं प्राणाची आहुती दिली. म्हणजे मायबापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात मनात आणू नको, आम्हाला मार. हरिण म्हणला मला मार. त्या हरणी म्हणल्या मला मार. पाचही हरण आम्हाला मार, आम्हाला मार, आम्हाला मार. दिवसभराचा उपवासी आणि दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडायला लागला. आणि रडून त्या पाचही हरणाला हात जोडून म्हणला, हे पहा मी उपवासानं मरीन, पण शंकराची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला मारणार नाही. अरे पण आम्ही शंकराची शपथ घातली ना मारावं लागेल. मी मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात. नामा म्हणे भिल्ल विसरला घात. मला मार. हरणी म्हणतात मला मार. पिलं म्हणतात मला मार. तुमच्या पाया पड, तुम्ही मारणार नाही. कळलं आम्हाला का मारत नाही. इथं मारल्यावर पाचचा बोझा तुला घरापर्यंत नेता येणार नाही ना. तू असं कर ना, पुढं पुढं चाल. आम्ही पाचही हरण तुझ्या माग माग येतो आणि घरी पोहोचल्यावर मार. तो पुढे ने माग. अरे महादेवाची शपथ मी मारणार नाही. आम्ही शपथ घातली, मारावंच लागेल. त्याच्या झोपड्यापर्यंत पाचही हरण आले. असा चमत्कार झाला. दिव्य झाले देह पाचाचे ते वेळी. पाचही हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं आणि विमान त्या काळी पाठवले. त्या विमानात हे दिव्य पुरुष बसले. पारधी नुसता बघू लागला. पाचच सीटचं होतं का? ते म्हणले काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर 32? पण सांगितलं त्याला, पारद्या तुला माहिती नाही आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला. ज्या झाडाची पानं तोडली ना रे तू, ते बेलाचं झाड, लाखाच्या वर पानं, जिथं पडली ना तिथं शिवलिंग आहे मातीत पूर्वीचं दबलेलं. इथून मागचं सगळे पाप तुझं जळालं आजच्या उपवासानं. पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. मग काय करावं लागेल? इथेच बैस. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप कर. तुला स्पेशल विमान एकट्याला येईल. 12 महिने ओम नमः शिवाय करत बसलं ते जपत.